नाही अभिनंदन. ट्रॉफी भरपूर सुंदर दिसते. असाच खेळत राहा. टॉप 12 मध्ये पोहोचल्याबद्दल आनंदजी लांबोरे आणि आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण या मॅचची सुरुवात दमदार झाली आहे. लाजवाब लॉफ्टेड ऑफचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. चार धावा आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया आवाज आमचे बंधुतुल्य मित्र, याच विभागातील नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ किल्लारवा हर्षजी मुंडे सरांचा आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक. यस, मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार आला, त्यानंतर ऑन साइडला फटका आपण पाहतो. पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल. सेकंड इन रो लगातारचा दुसरा चौकार. डीजे कान लाभल्या मस्त भाग्य बोललो तो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढा जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अजून एक दमदार फटका गणिनाथ कटोरे यांच्या अगेन्स्ट. लगातार 2 चौकार आले आणि आता तिसरा ब्लास्ट झाला, तो षटकाराचा पाहायला मिळाला. षटकार क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार रोहा यांच्या माध्यमातून जयेश नामक गोलंदाजाला मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आपण दिलेलं आहे. येस कॉम्बॉक्स. थँक्यू प्रथमेश यांचा आवाज आपण ऐकला. त्या पलीकडे आपण गुड्डाजी जाधव सरांचा आवाज ऐकत होतो आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 14 आलात पहिला 3 चेंडूमध्ये. ऑन साइडला आडवा बॅटने खेळला. टायमिंग याही वेळेला प्रॉपर. अजून एक दर्जेदार फटका. लगातारचा 4था स्ट्रोक आणि तोही अद्भुत बॅटिंग करताना महत्वपूर्ण खेळाडू नाव विकासाच्या बॅटमधून अजून एक चौकार. गुडघे टेकले गेले, त्याच वेळेला बॉल ओळखलं, पारखलं, उचललं आणि फेकूनही दिलं. का बॅटिंग सेव्ह. अगदी एक्सपिरियन्स खेळाडू गणिनाथ कटोरे यांच्या अगेन्स्ट फटके खेळले जातात. विकास जाधव समोर 4 चेंडूंचा सामना केला. 18 बनला. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या अगदी बाहेरच्या दिशेला चेंडू लागला, मिड ऑफ मध्ये चालला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे येताना पाहायला मिळतात आणि त्याच दरम्यान बघता बघता एक सिंगल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 19 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. यस, निश्चितपणे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आभार मानेन रोहा स्पोर्ट्स आपण पाहतो स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. यस, निश्चितपणे चांगल्या दर्जाचं कामकाज रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून अद्यापचं चाललं. आवर्जून विनंती करेन, या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला रोहा स्पोर्ट्सला एक भेटवस्तू द्यायची आहे 10,000 सबस्क्रायबरची. समोरचा बॉल अडवा बॅटने खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा राहिला नाहीये. कालच्या दिवसामध्ये पूर्णतः नाराज केलं होतं देवेश सामंतनं, पण आज चांगली खेळ करायची आहे. पण त्याच दरम्यान एक महत्वपूर्ण डॉट बॉल आणि डॉट बॉलनं सांगत असलेल्या पहिल्या षटकाची एकही बॅटर आउट झाला नाहीये. ही जमाच बाबरेल टीम श्री धावीर महाराज तळवली संघाला 19 वरती 0 सध्याची स्थिती आहे आणि ते आपण जर पाहिलं तर आराध्य 11 केळजई संघाला कमबॅक करावा लागेल. यस, पहिला षटकाचा खेळ संपला. विनंती करेन, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. संपूर्ण दिवसामध्ये जास्तीचे सामने कसे खेळले जातील या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण की कालचा विचार केला आपण, आराध्य 11 केळजई संघ असा संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम केला. 85 धावा बनल्या होत्या. 86 ची टोटल आपल्याला पाहायला मिळाली. पण त्या धावा पार करणारा एक दमदार संघ आपण पाहिला, जो मागील मॅच मध्ये खेळताना आपण पाहिला होता, आयुष आरोही 11. त्याच वेळेला आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण संघ आहेत विजयाच्या अगदी शोधामध्ये. जो संघ जिंकेल त्या टीमचा प्रवास चालू राहील. जो संघ हारेल नव्यानं 365 दिवस रोहा तालुका प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. बॉलिंग मार्क वरती महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय, निर्णायक खेळाडू नाव विकास.
विकास गोलंदाजीसाठी आज समोर आपण जर पाहिलं तर विकास आहे, एकाकडे बॅट आहे एकाकडे बॉल आहे, एक अद्भुत बॅटिंग करतात आणि त्यांना थांबवण्यासाठी एक दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. बॉलर विकास, समोरचा बॉल खोलात टाकला, बॅट बॉलचा संपर्क चांगला राहिला नाहीये. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर एक बॅटला हलकासा ब्रश करत बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंटला जाईल. तद्वर तिकडे क्षेत्ररक्षक येताना वेगाने येताना पाहायला मिळेल. एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते 1च्या साह्यानं. संघाची धावसंख्या 20. कुवेत वरून सन्माननीय ताबीरजी बंदरकर सर या मॅचचा आनंद घेतात आणि या संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीग साठी साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आलात. यस, त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये देवेशनं फटका खेळला, लॉंग ऑफला पकडले गेलेत आणि सर्वाधिक मोठी विकेट टीमचे कॅप्टन 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर. बनवत असताना तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर देवेश सावंत नाराज करताना पाहायला मिळाले. याही वेळेला तीच भूमिका बजावली आणि 20 धावा धावफळकावरती आहेत आणि ते 20ही धावा एकटा विकास जाधवच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. हे महत्वपूर्ण, कारण की आपण जर पाहिलं तर एका बाजूने विकास खेळतोय, त्याला साथीची गरज आहे. कारण की ज्या वेळेला एक बॅटर खेळतोय त्याला चांगला दिलासा दिला तर या मॅच मध्ये चांगल्या दर्जाचा खेळ बघायला मिळेल. न्यू बॅटर खेळपट्टीवरती आलेत सागर सावंत. तळवली गावचे अजून एक खेळाडू श्री धाबीर महाराज तळवली संघासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या साथीला विकास आणि समोर विकास आवडे मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी पहिली सफलता मिळवली. यावेळेला टप्पा पडला, बॅटची अतली घेतली, हलकासा बॅटला ब्रश केला आणि तदनंतर बॉल शॉट फाईन लेगला निघालेला आपण पाहिला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितपणे मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 21. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 19. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे कमबॅक या मॅच मध्ये करताना विकास पाहायला मिळाले. 3 बॉल त्यांनी टाकले, एक मोठी सफलता मिळाली. त्याच वेळेला 2 सिंगल त्यांनी खर्च केलं. पुढचा बॉल समोर विकासात, हे मोठं बॅटला. त्याच दरम्यान आपण पाहतोय काय घडलं गेलं, ऑफ स्टिकच्या बऱ्याच बाहेर आले. तदनंतर चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला पण तो चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक चांगल्या रीतीचा बॉल. विकास आणि विकास या नावाचा बोलबाला निश्चित या मॅच मध्ये राहील कारण की त्यांनी या मॅच मध्ये पुनरार्पण मिळवलंय. बाहेरचा चेंडू बॅकफुटला झाले, फटका खेळला चांगला आणि शॉर्ट पॉइंटला काय घडलंय तिकडे काय जॉब होताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळाडू विकास आणि त्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडता कितपत महाग ठरेल. साइड अँगल आपल्याला पाहायला मिळाला जिकडे साहिल पाटील चांगल्या दर्जाचं कामकाज करतात आणि यस मास्टर कॅमेरासाठी परेश आपल्याला पाहता. यस परेशांचं कौतुक आपण काळजी करत होतो. आज जवळजवळ मला वाटतं ते 31वा दिवस आहे कॅमेरा वर्क त्यांचा कंटिन्यू चालू आहे आणि ते अगदी उभे राहून आज 31व्या दिवसामध्ये आले. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. साइड कॅमेरासाठी हायरा आपल्याला पाहायला मिळतील. त्याच वेळेला चांगला स्ट्रोक बॅकफुटला जाऊन खेळला, मिड ऑफ मधून बॉल प्रस्थान लॉंग ऑफला निघाला. क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर तिकडे अजून एकदा येताना पाहायला मिळेल आणि यस व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. अतुलजी पाटील साहेब इकडे उपस्थित राहतात, त्यांचं स्वागत आहे रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये. बघा काय कमबॅक झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 विकेट मिळाली देवेश सावंतची जिकडे 0 या आकड्यावरती कॅप्टन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. या मॅचची स्थिती बदलवली आहे विकासनं, जिकडे 19च्या सरासरीनं सुरुवात झाली होती ती सरासरी अगदी मोडी सांडली आणि 11.50 वरती आणून ठेवलं बॅटिंग करताना टीम. आपण जर पाहिलं तर श्री धाबीर महाराज तळवली संघाला. चला विनंती करेन जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. बघा गिरीनाथजी कटोरे तुमचं मी लक्ष वेधेन या मॅचच्या दृष्टिकोनातून. एकंदरीत ज्या वेळेला तुम्ही मैदानावरती खेळता टीमचं कर्णधार पण तुमच्या हाती आहे. येणाऱ्या समोर जे सोबतचे 10 खेळाडू आहेत त्यांना कशा पद्धतीनं स्पीडअप घेण्यासाठी तुम्ही सांगाल याकडे आम्ही लक्ष वेधू. 2 षटकांचा खेळ संपला.
23 धावा, 1 विकेट सध्याची स्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 पॉवर प्लेचे षटक पॉवरफुल राहिले. कधी आपण पाहिलं तर खेळपट्टीनं साथ दिली बॅटिंग करणाऱ्या टीमला, कधी साथ दिली बॉलिंग करणाऱ्या टीमला. हे खेळपट्टीच पोषक आहे. अगदी क्रिकेटचा खेळ चांगला रंगला. या रुहा तालुक्याची मानाची स्पर्धा रुहेकरांची रुहा तालुका प्रीमियर लीग. तळागाळातील खेळाडू या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आले आणि यस निश्चित आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूनं आपलं नाव या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ब्रँड बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. प्रयत्नांना यश आलंय, काहींच्या अपयश आलंय, हरकत नाहीये. ही स्पर्धा वर्षानुवर्ष चालणारा प्रत्येक जण जो मेहनत करेल तो या स्पर्धेमध्ये चमक धमक निश्चित सोडून जाईल. बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय तर पाचारण केले जातात. नाव हर्षद तावरी निर्णायक खेळाडू आहेत. मागील हंगाम हर्षद तावरीनं गाजवलं रोहा तालुका प्रीमियर लीगचा ॲज अ बॅटरच्या भूमिकेमध्ये. आता ॲज अ बॉलर म्हणून आलेत आणि या समोर सागर सावंत महत्वाचे खेळाडू. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूटला जाऊन बचावकारक क्रिकेट खेळला बघा. कारण की सागरला माहिती आहे टीमचं कॅप्टन ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये देवेश सावंत बाद झाल्यानंतर थोडंसं अडचणीमध्ये सापडला. टीम बॅकफूटला चालली आहे, फ्रंटफूटला आणायचं आहे तर फ्रंटफूटलाच फटके खेळावे लागतील आणि त्याच वेळेला सिंगल डबलवरती जास्तीचा भर द्यावा लागेल. तेच केलं. 1 धाव इथे स्कोरकार्डवरती प्लस होईल. 1च्या साह्यानं संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. हर्षद तावरी समोर आपण पाहतो विकास जाधव एक सेट बॅट्समन. खोलातला बॉल अडवा बॅटनं बॅकफुटला जाऊन हवेत उडवला. टायमिंग फसलं, शॉट सिलेक्शन चुकलं. वाईडिश मिड विकेटला महेश शिंदे बॉलच्या खाली. एक अप्रतिम कॅच. महत्वपूर्ण खेळाडू विकास जाधव मैदानाच्या बाहेर. धावा बनवल्या जातील या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं विकासकडे. पण ती खेळपट्टी थांबवण्याचं काम सुरू कुठून झालं तर विकास ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आले होते बॉलिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर टीम आराध्य 11 केजरी संघासाठी विकास तावडे ज्या वेळेला आले त्यांनी या मॅचचा मुवमेंट बदलला. या मॅचची स्थिती पूर्ण चेंज करून टाकली. हर्षद सुद्धा चांगली बॉलिंग करतात. यावेळीचा बॉल यष्टांच्या समोर पकडले. सुशांत मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्याच पावलाने मैदानाच्या बाहेरही जाताना पाहायला मिळतील. लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये दुसरी सफलता हर्षद तावडीच्या नावावरती. सुशांत बाद. एकंदरीत बघा पहिला दिवस झाला. पहिल्या दिवसामध्ये गणरायाला वंदून डीजे ऑपरेटरने सुद्धा आमच्या सुरुवात केली. कालचा दिवस गाजवला पण आज वेगळाच फ्लो पकडला. सुरुवातीपासून सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. जसं जसं दिवस पुढे चालला तसं तसं तेही आता लयमध्ये येताना पाहायला मिळतात आणि प्रभावित करतात. चांगल्या पद्धतीची व्हॉइस क्वालिटी, चांगली क्लिअरिटी, पूर्णपणे प्रेक्षकांच्या कानापर्यंत सुखरूपरित्या आवाज आमचा पोहोचवण्याचा प्रयत्न चांगल्या दर्जाचा डीजे कांतेश यांचे आम्ही कौतुक करू आणि मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला आजच्या दिवसासाठी खूप सारा हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू मलेकर आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद तावरी ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. बॅकफुटला गेले, फक्त बॉलला दिशा दिली. शॉर्ट पॉइंटला स्टीयर केला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं आले पण त्याच दरम्यान बघता बघता दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली ती 1 धाव आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर 25 धावा.
मोठी स्वप्न दाखवले विकास जाधवनं त्यावेळेला सुरुवात केली त्यानं बॅटिंगला. त्याच वेळेला त्या स्वप्नांवरती पाणी फिरण्याचं काम आपण जर पाहिलं तर विकास तायडे यांच्या माध्यमातून केलं गेलं. ते बॉलिंगला आले, त्यांनी विकेट मिळवली देवेची, पण त्याच वेळेला धावा थांबवण्याचा कारनामा झाला. त्यानंतर हर्षद तावडीच्या हातामध्ये बॉल दिला आणि त्यांनी तर मात्र पूर्णपणे आपण जर पाहिलं 4 मिनिटं चित केलं होतं. पण यावेळेला सागर सामंत फटका चांगला खेळला. या फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर केलं, ताकद चांगली आहे, नजाकत आहे, दमखम आहे, स्क्वेअर लेगला क्लिअर, हर्षदच्या अगेन्स्ट षटकार. या वेळेला आपण जर पाहिलं ना तर 31 धावा येतात. धावा आदला धावा बनला, सागरच्या बॅटमधून ब्लास्ट झाला, षटकार आला. हो, यावेळेला बचाव करा क्रिकेट, हे गरजेचा सेन्सिबल फटका खेळला. ज्या वेळेला लगेच षटकार आला ना, सागरनं मात्र आपण पाहिलं तर शांत विचार केला की प्रत्येक बॉलवरती धावा अपेक्षित आहेत, पण त्या सिंगल डबल सुद्धा गरजेच्या. 3 षटकांचा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावांची सध्याची स्थिती या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय श्री धावीर महाराज तळवली संघाची धावसंख्या 32 वरती 3 आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ट्रॉली आमची पोहोचली आहे. त्याच दरम्यान आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, सुमधुर संगीत ऐकूया. यू आहे पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी आपण पाहतो पुन्हा नव्यानं विकास यांना आमंत्रित करण्यात आलं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 आणि 4थ्या षटकाला सुरुवात होईल. समोर सागर सावंत, समोरचा बॉल होता, समोर फटका खेळला आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर तिकडे एक सिंगल मिळते. एकेरी धावेवरती समाधान या 2 फलंदाजांनी मानला आणि त्या 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 33. षटकातील पुढचा बॉल खोलातला होता. यावेळेला पंचांकडे अपील केली. आत्मविश्वास कमी होता, उत्साह बराचसा पाहायला मिळाला. खोलात बॉल फेकला आणि तो अति वेगानं. विकास या गोष्टीसाठी ओळखले जातात. बघा आतापर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे 8 बॉल टाकलेत, फक्त 5च धावा दिला, एक महत्वाची विकेट मिळवली. या टीमचं या मॅचचा मुवमेंट बदलण्याचं कामकाज ज्या खेळाडूने केलं, प्रभावित केलं. ज्या विकेट टेकिंगसाठी बोलवलं जातं, ब्रेक थ्रू मिळवलं जातं आणि त्यावेळेला धावाही थांबवल्या जातात. ओ यावेळीचा बॉल कसा, यावेळीचा टप्पा कुठे आहे, हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चालला आणि तेच आमच्या पंचांनी कळवलं हा वाईट बॉल आहे. इथे अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती निश्चित मिळणार आणि ते एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्ग असतात. विकास चांगली गोलंदाजी करतात आणि आता समोर आपण पाहतोय चीतू. ओ याही वेळचा बॉल, बाहेरचा चेंडू, त्याच्यासोबत चिडचिडी करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्कच नाहीये आणि त्या दरम्यानचा अजून एक डॉट बॉल. काय चेंडू बघा,
टप्पा पडला थोडा बाहेर काढायचा, अगदी अति वेगानं बॉल टाकले जातात. या मॅचची स्थिती जर सांगितली ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 आलात हे विसरून चालणार नाहीये. याही वेळीचा बॉल टप्पा पडला, थोडा खाली बसला, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सेकंदरीत आपण पाहतोय तिकडे मात्र 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गाचा 2 चेंडूचा खेळ इथे अजूनही बाकी आहे. 3 डॉट फेकलेत, एक वाईड आला, एक सिंगल आली आहे आणि अशा पद्धतीचं समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चालू झालंय. महत्वपूर्ण मॅच चालू आहे. पुढचा बॉल समोरचा होता, याही वेळीचा बॉल पंचांचा इशारा आला, वाईड हा चुकीचा बॉल आणि ते अवंतर स्वरूपाची धाव निश्चितपणे मिळणार आहे आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र वाढणार आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतो 35 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 9.55च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. बॅटिंग अशीच चालू राहिली तर 58 या कदाचित 60-65 धावांपर्यंत पोहोचले जाऊ शकतात, पण त्या धावा सेफ असतील का? यावेळीचा बॉल कसा आहे? यावेळीचा बॉल अति वेगाचा, बॅट फिरवली आहे आणि यस बॅटची हलकीशी एज घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन सुद्धा झालंय. बॅट आउट आहेत, सर्वाधिक मोठी विकेट, अजून एक धक्का, झितू मयेकर मैदानाच्या बाहेर. मैदानावरती आपण पाहतो नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील सर्वेश आलेत आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर विकासनं काय केलंय, विकासनं थांबवलंय, रोखून धरलंय, अगदी बॅटचा फेस ओपन करण्यासाठी संधीच निर्माण केली नाहीये. अचूकता, भेदकता या खेळपट्टीवरती दाखवल्या, प्रभावित केलं खऱ्या अर्थानं आणि निश्चितपणे या मॅच मध्ये कमबॅक कुठून सुरू झाला तर विकास आयडे आले, त्यांनी बॉलिंग केली आणि मग या मॅचची स्थितीच बदलली. 35 वरती 4 सध्याची स्थिती इथे मात्र या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस एक चेंडूचा खेळ या षटकाचा बाकी आहे आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर समोर सर्वेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल समोरचा चेंडू, आताही बॅटची हलकीशी कडा घेतली होती, बॉल टर्न झाला आणि त्याच वेळेला यष्टीरक्षकाला मिस केल्यानंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते यस्टनच्या मागे फाईनलिंग आणि त्याच वेळेला शॉट थर्डमॅनच्या मधोमध. त्याच दरम्यान बघता चौथ्या षटकाची सांगता झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ थांबला, धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील त्या म्हणजे आपण जर पाहिलं तर 35. पहिल्या ओव्हरमध्ये आला किती 19, तिथे एकही विकेट मिळाली नव्हती गहिनीनाथ कटोरे यांना. त्याच वेळेला दुसऱ्या षटकासाठी विकास आले, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त त्यांनी 4, ते षटक होतं दुसरं आणि त्याच वेळेला तिसऱ्या षटकामध्ये हर्षद टावरे आले, त्यांनी 2 महत्वाच्या विकेट मिळाल्या आणि तिकडे मात्र त्यांनी धावा खर्च केला तर फक्त 9, त्याच्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता, 3 सिंगल पाहायला मिळाल्या आणि तदनंतर पुन्हा नव्यानं विकास आले आणि त्यांनी या टीमचा विकासच करून टाकला. एकंदरीत 3च धावा दिल्या, 1 विकेट मिळाली म्हणजे 12 चेंडू टाकत असताना 7 धावा खर्च केला, 2 विकेट मिळवला, त्याही महत्वाच्या. विकास यांनी मात्र कमबॅक मिळवला. षटक क्रमांक 4 संपलं, धावा धावफलकावरती आपण पाहिला त्या म्हणजे 35. यस विनंती करेन जे अनसोल्ड खेळाडू आहेत ज्यांनी फॉर्म भरले होतं त्यांना मात्र टीम मध्ये स्थान मिळालं नाही, हरकत नाहीये, तुम्हाला इथून पुढे शुभेच्छा असेल. पण आपण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या टी शर्ट आपल्याला देण्यात आलं त्या टी शर्ट स्वीकारण्यासाठी आपण प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधा. व्यासपीठाच्या मागे आपला ID प्रूफ घेऊन. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, स्वतःवरती विश्वास दाखवला. सेल्फ कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. आत्मविश्वास अशी गोष्ट जी पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती नेणार. 19 धावा मी जरी खर्च केला, पुन्हा नव्यानं आले, क्षमता, ताकद, अनुभव आहे, मी थांबवू शकतो. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, डीप पॉइंट मध्ये बॉल चालला, डीप कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक वेगानं आले, 1 धाव मिळाली आहे आणि त्या एका धावेवरती समाधान निश्चितपणे मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 37 धावा स्कोरकार्डवरती आहेत. या स्पर्धेचा विचार केला तर 114 सिक्सर पाहायला मिळाले, 99 आपण चौकार पाहिलात. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये चौकार जास्त होते, षटकार कमी होते, पण जसं जसं दिवस पुढे चाललेत
तसं तसे मोठे फटके आणि त्याच वेळेला षटकार जास्तीचे बघायला मिळेल. आताही हवेत खेळला बॉल, हवेत चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकात वाईडिश मिड विकेटला पकडले गेले. सर्वेश सुद्धा 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता 21 दफा खर्च केल्यानंतर हेच कमबॅक करण्यासाठी ते पुन्हा नव्यानं स्वतःवरती विश्वास दाखवून आलेत. त्याच वेळेला गोलंदाजीसाठी आपण पाहतो घेऊन त्यांना आपण पहिल्या न्यू बॅटर मैदानावरती साहिल शिंदे दाखल होताना पाहायला मिळतील. साहिल शिंदे त्यांच्या सध्याला आपण पाहतो 7 बॉल फेस करत असताना 12 वरती सागर सावंतात. पुढचा बॉल गिरीनाथ कटोरे, समोरचा बॉल अडवा बॅटने साहिलने चांगला स्ट्रोक खेळला. गॅप मध्ये बॉल, 2 क्षेत्ररक्षकांना भेटत गोळीच्या वेगानं बॉल निघाला सीमा पार. चार धावांसाठीचा फटका. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 41 वरती पोहोचली. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल चालू झाली आहे. धावा येतात, धावा बनल्या जातात. साहिलनं आला चौकार खेचला गिरीनाथ कटोरे यांच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल असेल हा बाहेरचा चेंडू, टप्पा पडलाय, खूप बाहेर चाललाय. यश पंच नाखुशात, त्यांनी कळवलं हा वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी बराच बाहेर निघाला. काल आपण पाहिलं संदीप भटारे यांना टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळण चेंडू घेत होता, कळतच नव्हतं प्रत्येक फलंदाजाला. पण तदनंतर आज गिरीनाथ कटोरे प्रभावित करतात. पण हे चेंडू मात्र आपण पाहतो चुकीच्यात, वाईट बॉल आला. तदनंतर आता कमबॅक होईल. हाही बॉल अगदी बाहेर चालला, टप्पा पडतोय अगदी समोरून बॉल बराच दूर निघतोय. बॅट पासून दूर निघाल्यानंतर तिकडे मात्र वाईट लाईनला सुद्धा पार केलं जातं आणि त्याच दरम्यान पुन्हा दंडित केलं. अजून एक वाईट बॉल आणि या टीमची धावसंख्या धावफलकावरती 43 वरती 5 सध्याची स्थिती. बॅटिंग करताना श्री धावीर महाराज तळवली. हा बॉल चांगला, हा बाहेर काढला. अगदी आपण पाहतोय समोरच होता, थोडं कमी टर्न केला आणि तदनंतर आता सफल ठरले. बघा हा ट्रॅप आहे, इकडे मात्र काहीतरी रणनीती आहे आणि त्याच कारणानं मात्र कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न चालू झाला. बॉलिंग मार्क वरती गिरीनाथ कटोरे. याही वेळीचा बॉल आताही आपण पाहतो चांगला बॉल होता. बॅटची हलकीशी कडा घेतली. अगदी आपण पाहतो अपरकट खेळायचं होतं, बॅकफुटला जाऊन वरून मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची खालची कडा घेतली आणि तदनंतर चेंडू बॅकवर्ड पॉइंटला निघाला. क्षेत्ररक्षक तिकडे येत एक धाव मात्र तिथे निश्चितपणे मिळेल आणि त्या एक धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा स्कोर कार्डवरती. 9.10च्या सरासरीनं खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री धावीर महाराज तळवली. समोरचा बॉल रेडार मध्ये आला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच, बॉल आउट ऑफ द पार्क. सागर सावंतचा षटकार. बघा 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 बॅट्समन आउट झाले. 50 धावा धावफलकावरती. साहिल 5 वरती खेळतात. 8 बॉल सामना करत असताना सागर सावंत 18 वरती खेळतात. 10.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू झाली आहे आणि बघा ज्या 50 धावात ना त्यामधील 34 धावा गिरीनाथ कटोरे यांनी खर्च केला 12 चेंडूमध्ये. थोडे महागडे ठरले या मॅचच्या दृष्टिकोनातून, पण हरकत नाही आहे. एक विकेटही त्यांच्या नावावरती आली आहे. आराध्य 11 केळझर या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळायचं. 50 धावा निश्चितात
आराध्या 11 या संघाचा विचार आपण केला तर एकंदरीत चांगल्या स्थितीमध्ये कालच्या दिवसामध्ये टीम दिसत होती. बॉलिंग खराब झाली होती पण आज बॉलिंग चांगली झाली आहे. बॅटिंग कशी होईल या गोष्टीकडे आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघ एक मोठ्या विजयाच्या शोधामध्ये तो विजय कितपत आणि कसा कुणाच्या हातामध्ये येते ना याही गोष्टीकडे जास्तीचा भर आपल्याला द्यावा लागेल. बॉलिंग मार्क वरती महत्वपूर्ण खेळाडू नाव महेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. निर्णायक गोलंदाज आरे गावाला बिलॉंग करतात. अगदी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं चांगल्या पद्धतीची भूमिका आरे गावासाठी पार पाडली आहे. पण आता खऱ्या अर्थानं आराध्य 11 केळझई या टीमसाठी बॉलिंग करायची आहे. स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. इथे 10 आला तर 60 बघायला मिळतील, इथे 20 आला तर 70 बघायला मिळतील, इथे 4-5 आला तर कुठेतरी 54-55 बघायला मिळतील. पण नक्की काय आहे या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. शेवटचं षटक बॉलिंग मार्क वरती महेश. समोरचा बॉल काय फटका खेळला, अगदी बॅटच्या समोर आला, त्याला उडवला, उचलला, फेकला, लॉंग ऑन क्लिअर केला. साहिल शिंदेनं ठोकला. आता षटकार. आले तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. दुसरा ब्लास्ट झाला, दुसरा मोठा फटका, तोही समोर चौकार. निश्चितपणे आपण पाहतो 60 धावा धावफलकावरती येतात. तिकडे मात्र पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा आला आणि तदनंतर आताही स्टँड अँड डिलिव्हर केला. अगदी खडे खडे जागेवरतून कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक ठोकला. यावेळेला ओव्हर चालू व्हायच्या आधी चर्चा करत होतो. 10 आला तर 60 होतील, 20 आला तर 70 होतील, 4-5 आला तर काहीतरी स्थिती कमी असेल. पण आता पहिल्या 3 चेंडू मध्ये 16 बनलात. आता इथून पुढे 20च्या पुढच्या अपेक्षा वाढवाव्या लागतील. मग 25 येतील किंवा 30 येतील. याही वेळचा बॉलर पाटणं अगदी मोठा फटका खेळायचा होता. ताकदीचा योग्य वापर साहिल शिंदे करताना पाहायला मिळतात. एक सिंगल, एक धाव निश्चितपणे देताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 67 वरती आहे. काय बॅटिंग चालू केली साहिलनं. अगदी जे चेंडू खेळले ना ते चेंडू चांगलेच होते पण त्यांनी बनवले, हे महत्वाचं आहे. चांगला खेळ. समोर सागर. यावेळीचा बॉल कसा, यावेळीचा बॉल कुठे चालला. धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणी. इकडे मात्र आपण पाहतोय प्रयत्न चांगले केले, एफर्ट चांगले लावले साहिल शिंदेनं. पण हा निर्णय गेला तिसऱ्या पंचांच्या हातामध्ये. आपण पाहूया रुहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती. बघा तिसरे पंच निर्णय देतील. आपल्याकडे वेळ आहे. जे लाईव्ह प्रेक्षक, हजारोहून जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना एकदा कळकळीची विनंती आहे. घर बसल्या जर चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळते तर या मॅचचा आनंद घेता तर या वाहिनीला सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे. एकदा आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशा सुपर हिट स्पर्धा आपल्याला आपल्या हक्काच्या वाहिनीवरती रुहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती बघायला मिळतील. योगेश दादा गंभे, आकाशजी कडव यांची संकल्पना रोहेकरांसाठी आपण पाहतोय. ही एक संकल्पना खूप महत्त्वाची आहे कारण की या वाहिनीवरती बरेचसे खेळाडू हे संपूर्ण रोहा प्रचलित आपण जर पाहिलं तर होताना पाहायला मिळतात. यस, नॉट आउट. बॅटर बचावले गेलेत. बघा काय डाईव्ह लगावली आहे. शेवटच्या क्षणी स्वतःला अगदी झुकवून दिलं आणि त्याच वेळेला तिकडे मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. त्या एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 68 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मुबदल्यामध्ये. 6वं षटक शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये जेवढा धावा अपेक्षित होता तेवढा आलात. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. 68 बनलात. 2 आला तर 20चं टार्गेट आपलं परफेक्ट आहे. पण इकडे मात्र षटकार आला तर स्थिती बदलेल.
यट्स मोठा फटका आला, वाका स्ट्रोक खेळला. बॅटिंग करताना साहिल शिंदेनं प्रभावित केलं. आता डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे आणि या षटकाची आपण मात्र या षटकामध्ये किती बघायला मिळाला गुड्डा सर, तर 24 आला. 24 धावा स्लो ओव्हर मध्ये अपेक्षित धावा बनलात. मॅच चांगली होईल कारण की आता चांगली टोटल आली आहे. 75 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल. पूर्वार्धाचा खेळ इथे थांबला, तुम्ही थांबू नका. पुढच्या उत्तरार्धाकडे सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया या रुहा तालुक्याचा एक गोड आवाज आणि इंस्टाग्राम वरती सर्वाधिक ट्रेंडिंगला असलेलं पेज गुड्डा जाधव. एक चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथे आजही नवीन रील त्यांची येईल या ती मात्र शंका नाही आहे. पण सध्याच्या घडीला ते समालोचन कक्षामध्ये येतील आणि आवाज ऐकूया सेकंड इनिंग मध्ये गुड्डाजी जाधव सरांचा. त्या पलीकडे मी विशेष सन्मानाकडे आमच्या वळतोय. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा. सन्माननीय अतुल शेठ पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी योगीराजजी मस्के साहेब यांना विनंती करेन आपण आपला शुभ असते आपण अतुल दादांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करतोय. रुहा तालुका प्रीमियर लीग तालुक्याची मानाची स्पर्धा आणि या तालुक्याच्या मानाच्या स्पर्धेमध्ये आमच्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान विशेष सन्मान करणं हे आमचं भाग्य आहे आणि निश्चित आमच्या मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद अतुल दादा, आपण आला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मनपूर्वक आभार आहेत. सन्माननीय शंतनुजी रटाटे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यस, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, सर्वांचा आभार. आपण अमूल्य वेळ खर्च करून या व्यासपीठावरती आलात. या रोहा तालुका प्रीमियर लीगची एक वेगळी शोभा वाढवलीत आणि यस, जशी मॅचला सुरुवात होईल या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया गोड गळ्याचे समालोचक एक कणखर आवाज गुड्डाजी जाधव सरांना. थँक्यू. महत्त्वाची सूचना आहे, अनसोल्ड प्लेयर्सचे जे टी शर्ट्स आहेत ते या मॅच पुरतच मिळणार, या टुर्नामेंट पुरतच आहे. ही टुर्नामेंट संपल्यानंतर आपण जर अनसोल्ड असाल आणि आपला टी शर्ट हवाय तर तो आपल्याला मिळणार नाहीये.
आणि कॉन्टॅक्ट करायचं आहे बंटी सर आणि आपल्यासोबत प्रियश आहेत त्यांच्याकडे, प्रियश पवार. चला मॅचला सुरुवात करूयात. धन्यवाद. यापूर्वी पहिलं सत्र ऐकलं ते म्हणजे अर्थात हर्षलजी मुंडे यांचं आपण सत्र ऐकलं आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आपण घेऊन जाऊया आपल्या मराठी भाषेमध्ये. नमस्कार, मी गुड्ड्या जाधव आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी धावांचा पाऊस पडलाय आणि त्या धावांच्या पावसाचा प्रत्युत्तर देण्यासाठी गैनीनाथ कठोरेला आपण पाहतोय. फुल टॉस बॉलला पुल करतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. पहिला जसा विकासने सुरुवात केली तसाच प्रत्युत्तर गैनीनाथ कठोरे सुद्धा सुरुवात करतोय. चौकार. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव आता गोलंदाज फील करत असणार. परत एकदा बॉल बॅक ड्राईव्ह. वा, कमालीचा देवेशने दाखवून दिला की मी का तिथे उभा आहे, माझं संघामधलं काम काय आहे. बॅटिंग तर मी चांगली केली आणि अफलातून कॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मौल्यवान विकेट सध्या कॅच साठी. आणि मॅच मध्ये पलटवार करून दाखवलाय फलंदाज गैनीनाथ कठोरे. बाद. वर्सेस स्टॅट. जसाच तसे 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. जितक्या म्हणी आहेत ना तुमच्याकडे त्या म्हणी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी. कारण का ही मॅचच तशी आहे. प्रत्येक वेळी पहिला बॉल तुझा राहिला, चल मान्य आहे, तू लेजंड आहेस, तुझी लेगसी होती, पण माझ्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स कमी आहे. पण मी एक क्लास घेऊन आलोय. मी जेव्हा प्रॅक्टिसला येतो ना तेव्हा 12 बॉल नाही टाकत. मी प्रॅक्टिसला येतो तेव्हा 100 बॉल टाकतो. आणि खूप जणांना मी बात केलंय, माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली बॉलिंग मी आज टाकणार. परत फुल टॉस, परत एकदा डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. पहिला चौकार, नंतर विकेट, नंतर अभिने खेचला तो षटकार. आता चौथ्या चेंडूवरती लक्ष आहे. पहिला बॉल चौकार आला, त्याच्यानंतर मग आपण विकेट पाहिली, त्याच्यानंतर षटकार येतोय आणि पुढील चेंडू घेऊन सागर सावंतच्या आगेत चेंडू हवेत. तुझा उत्तर आणि माझा प्रश्न, तुझा प्रश्न आणि माझं उत्तर. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. जशास तसे. फलंदाज बाद. सुधीरजी भोईर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. यांचा आपण सुधीर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतो सन्माननीय तेजसजी नरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुजित साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. सुधीर साहेबांचा आपण मान सन्मान करूयात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल
राजेंद्र गावडे. राजा चला लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक अर्थात रोशन शेट कडून राजासाठी फक्त आलेला आहे. पारितोषिकांची खैरात होत राहणार. पण काय फंटॅस्टिक ओव्हर. जर तुमचं मोबाईल स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल ना तर एकदा स्कोर कार्ड बघा. सागर सावंतचं नाव तुम्हाला राईट हँड साईडला दिसत असेल. त्याच्या खाली चौकार आला, नंतर विकेट गेली, नंतर षटकार आला, नंतर विकेट झाली. 4 बॉलमध्ये 10 रन आल्या प्लस 2 विकेट पण गेल्या. परत मोठा फटका, चेंडू हवेत, 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. आता चौकार आला. आजू आता विकेट येणार कारण का पूर्ण ओव्हर तशीच राहिली आहे. एक बाजूला रन झाला, मोठा फटका आला की दुसऱ्या बाजूने कमबॅक होताना पाहायला मिळतोय. आता चौकार आलाय. परत आता शेवटचा चेंडू आहे. आता आपण विचार करूयात, दोन्ही साईडनी बोलावं. चेंडू हवेमध्ये नाही लेगसी तुटली. तो काय म्हणतात ना, तो ती चैन तुटली गेली आहे. ज्यावेळी चौकार येतोय चांगलं झालं बॅटिंग साईडच्या टीमने. राजाच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषा बाहेर आणि या षटकाची समाप्ती होते 18 धावा धावफलकावरती 2 मौल्यवान गडी बाद होताना. हॅलो, हॅलो हॅलो नाही गेला आता. मधीच येतोय. हॅलो, चला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय सर्वेश तेलंगे. उंच शरीरदृष्ट्या आपण पाहतोय त्याला. बॅकफूट वरती पंच केला, शेवटपर्यंत वाट पाहिली आणि त्याला भिरकावून दिलं. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. हर्षद टावरीला आपण नेहमी ॲज अ ऑलराऊंडर नेहमी पाहतो. गेला हंगाम आपण जर पाहिला त्यांनी बॅटिंगच्या जोरावरती होता. या हंगामाची सुरुवात त्यांनी बॉलिंगच्या जोरावरती केली. पण ही मॅच त्याला किती इम्पॉर्टंट वाटते. आपले मौल्यवान 2 गडी बाद झाले आहेत. आता मॅच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. 75 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. शेवटपर्यंत वेट केला, स्वतःची नाखुश होतोय कारण का त्याला माहिती आहे बॅट ज्या पद्धतीने त्यांनी बॅट स्विंग होता ना, बॅटचा जो आवाज इथपर्यंत आला होता कारण त्या बॅटवरती ताकद खूप लावली होती. ब्लेड सारखी बॅट फिरली होती. पण मात्र संपर्क तितका चांगला राहिला नाहीये. कारण का सर्वेश कडून आपण या गोष्टींच्या अपेक्षा सुद्धा ठेवू शकतो की जर तुझ्याकडून मोठे फटके येत आहेत, तू जर शॉर्ट बॉल चांगला खेळतोस तर तुला बीट करायची सुद्धा गरज आहे. पण त्याच वेळी हा बनवून मारला चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो.
थँक्यू सो मच डीजे. आणि या चौकाराने धावफलकावरती वाढ 28 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका ड्राईव्ह करतोय, एक धाव घेते धावफलकावरती आणि एका धावेने धावफलकावरती पुन्हा एकदा आकडेमोड होताना पाहायला मिळते. 29 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. कमाल, एकदम कमाल आपण पाहिलं. हर्षदने जशाचे फटके खेचले त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने कमबॅक करून दाखवलं सर्वेशने. तेजस नरे, आपण कुठे असाल समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. तेजस नरे, चला मॅचकडे आपण वळूया. ज्या ठिकाणी मोठा फटका आणि चेंडू हवेत, लॉंग ऑफ, सीमारेषा बाहेर. आणखीन एक मोठा फटका, षटकार. डीजे मास्टर, या षटकाराने आणखीन एकदा आकडेमोड होताना पाहायला मिळते. 35 ऑन बोर्ड होताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला, परत एकदा बॉल बॅक ड्राईव्ह, चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषा बाहेर. इट्स अ 6 नंबर 2 बाय राजा. चेंडू आणि 34 धावांची आता गरज आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता हे जे 2 षटकार आले अर्थात राजाच्या बॅटमधून, त्यासाठी संघ मालक अर्थात कासार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून जर एक तिसरा आला तर आमचे शेठ कडून 3000 रुपये आणि तुमच्याकडून 1000, कासार साहेबांकडून 1000 रुपये. त्या षटकार जर हा तिसरा आला तर, आणि जर शेठ कडून आला तर मात्र 3000 रुपये, 2000 रुपये आहेत. ओके, ठीक आहे. चला मॅच कडे आपण वळूयात. पारितोषिक लागत राहतील, आपला आवडता खेळाडू खेळावा अशी सर्वांची इच्छा असते. पण परत मॅच मध्ये जाऊया, ज्या ठिकाणी 24 चेंडू आणि 34 धावांची आता गरज आहे मौल्यवान. एक चांगली ओव्हर, जशी ओव्हर आपण बॅटिंग करत असताना आपण म्हणत होतो विकासचा स्पेल आपण पाहिला, त्या विकास सारखी एक चांगली ओव्हर आपल्याला टाकायची आहे, जी ओव्हर मॅच मध्ये तुम्हाला परत घेऊन येणार आहे. सुरुवात झाली, पहिली ओव्हर खूप चांगली ठरली तुमच्यासाठी, पण त्याच्यानंतर थोडासा तुम्ही आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली दोन्ही बॅटर्सनी. अभि सावळी, अभिसाठी हा बॉल अर्थात आपण पाहिला. LBW साठी अपील होते. आता राजा स्ट्राईक वरती आहे. या बॉलवर षटकार आला तर पारितोषिके आहेत, पण त्याच वेळी गोलंदाज अभि कशा पद्धतीने हाताळणार हा चेंडू, षटकारांची हॅट्रिक रोखणार की मात्र जी एक मौल्यवान ओव्हर आपल्याला हवी आहे, संघनायकाने दिलेला विश्वास आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यासाठी तो आवश्यकता राहणार आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. पैशांचा पाऊस झाला होता इथपर्यंत, पण तो पाऊस पडायच्या आत, पावसात भिजायच्या आधीच छत्री उघडली गेली आणि पाऊस काय आपल्या अंगावरती पडला नाही पैशाचा. चला, राजा जोपर्यंत मैदानात आहे 3 षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक राजासाठी ऑन राहणार आहे. मॅच कडे वळूयात. अभिचं कौतुक करूयात, खूप चांगलं कमबॅक करून दाखवलंय. वा, हाही बॉल चांगला आहे, गॅप मध्ये जरूर जातोय हा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात, फेकी करतात, डेड एंड कडे आहेत. हर्षदला जोरात धावावा लागणार. चांगला चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना आपल्याला पाहायला मिळते. 45 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. खूप चांगले 3 चेंडू फेकले. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं एक लेग बाईज मधून रन आली, नंतर आपण पाहिलं
सिंगल, नंतर एक डबल पाहायला मिळाली. 3 चेंडूंची फेकी अभिकडून आत्तापर्यंत तर चांगली आहे आणि अभिला हाच कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आपल्यावरती. आपल्या 6 चेंडूंमधले 3 चेंडू आपण व्हेरिएशननी टाकलेत, राहिलेले 3 चेंडू आता दोन्ही बॅटर्स खेळलेत. मग तुम्हाला त्यांची स्ट्रेंथ आणि वीकनेस दोन्ही माहिती आहेत. मग वीकनेसवरती घाव घालायला सुरुवात करायचं नाही. हर्षदनेच घाव घातला, चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचवतो. आणखीन एक फटका हर्षदच्या बॅटमधून येणारा हा आणखीन एक षटकार. धावफलकाकडे वळूयात. आणखीन एक षटकाराने धावफलक वाढ. 51 ही धावसंख्या धावफलकावर. ना यावेळी आपण पाहिलं अपारंपरिकरित्या चेंडू खेळून काढायचा होता, पण मात्र तो जमलं नाहीये. चेंडूवरती धाव मात्र कोणत्याही प्रकारची येत नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडू. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. मर्यादित षटकांमध्ये 12 ते 13 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. त्याच वेळी आपण पाहतोय धावफलकावरती बदल होताना निर्धाव स्वरूपातील चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळतो. 19 चेंडूचा खेळ अजूनही यायचा बाकी. 24 धावा धावफलकावरती अजूनही बनवायचेत आपल्याला. रिवर्सचा फटका भल्या भल्यांना जमत नाही, पण हर्षद टावरी मात्र आयोजन अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा दिमागदार आणि देखना ठोकलेला षटकार. ते काम करून दाखवलंय. आता समीकरण पूर्णपणे बदलून दाखवलंय. आता गरज आहे ती म्हणजे 18 धावांची आणि 18 चेंडू आहेत आपल्याकडे. रन बॉल इक्वेशन. चला एक चांगली ओव्हर रन बॉल इक्वेशन बिघडवून टाकण्यासाठी स्लेजिंग थोडीशी झाली तर बॅटर प्रेशर घेतील. सर 3 षटकारला 4000 रुपये शेट कडून.
पहिला चेंडू हवेमध्ये आहे, पहिला बॉल गणला आणि विकेटचं पतन. राजाची विकेट, मौल्यवान विकेट, फलंदाज बाद. मच डीजे. रन अ बॉल इक्वेशन, वर्ल्ड कपची मॅच लगेच आठवते. आणि त्यावेळी आपण पाहिलं जसप्रीत बुमराह धावून आलेला, त्यावेळी आपण पाहिलं हार्दिक पांड्या धावून आलेला, हर्षदीप सिंग धावून आलेला. आज धावून कोण आलाय? तेज धावून आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून देतोय, प्रेशर मध्ये टाकायचा पूर्ण प्रयत्न करतोय. 18 चेंडू 18 धावा जरूर असतील, पण मी मॅच सोडणार नाही. रन बॉल इक्वेशन आहे ना, माझ्या डोळ्यांनी रन बॉल इक्वेशन, वर्ल्ड कप सारखी मॅच बॉलिंगच्या जोरावर येऊ शकते ना, तर मी सुद्धा तशीच बॉलिंग करणार. नाही, बॉलबॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, स्वतः आपण पाहिला मिड ऑन कडे चेंडू पूर्णपणे ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेते, एका धावेने धावफलकावरती वाढ. सिंगलचा खेळ चालू झालेला आहे. धावफलकावरती आकडेमोडी होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली ओव्हर आणि त्या ओव्हरच्या शोधामध्ये मी तर म्हणेन की आपण कधीही राहावं. ती ओव्हर आपल्याला मिळाली का त्यानंतर तुम्ही जो प्रतिउत्तर तुम्हाला द्यायचं आहे तो प्रतिउत्तर तुम्ही देऊ शकता. मोठा फटका, अर्षदने खेचलाय चेंडू हवेत आणि सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा काय येणार? चौकार. पूर्णपणे पाठवलं पार्किंग लॉट पर्यंत आणि स्लॉट मध्ये दिल्यानंतर आपण पाहतो IPL मधून समजला स्लॉट बॉलिंग काय असते. ना यावेळी घुटना टेक करून मारायचा होता, बॅटल स्वीप टाईप मारायचा होता, डायरेक्ट हिट मारायचा सुद्धा प्रयत्न मिसफिल्ड होते. पण मात्र आपण पाहिलं बॅकअप मध्ये माणसं उभी ठेवली आहेत. गोविंदा पथक जसा थर रचायला सुरुवात करतो तेव्हा जी बॅकअप मध्ये जी त्यांची लाईनअप असतो, जो फळी असते ना त्यांची, तशी क्रिकेटमध्ये आपल्याला फळी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट मारला, त्याच्यानंतर आपण पाहिलं फॉलो थ्रो मधला बॉलरने मिस केला, पण त्यानंतर त्यांनी कमबॅक ठेवला. सन्माननीय विष्णूजी नरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की त्यांनी अतिथी कक्षावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर जगदीशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा येऊन या अतिथी कक्षावरती विराजमान व्हायचं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, श्रोत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल, अवांतरित धाव. धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळते आपल्याला. 13 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे आपल्याला आता. क्रिकेट आणि आपण यामध्ये तर्क लावू नाही शकत, आपण कोणतेही भाकीत करू शकत नाही की कोण जिंकू शकेल. चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट आहे. पंचांकडे अपील केली जाते, हाऊ वॉज दॅट, पण नाही, पंचांचं काहीच बोट वरती उघडत नाहीये. याचा अर्थ आपण पाहिलं आणखीन एकदा आपण पाहिलं धावफलकावरती शेवटचा चेंडू मात्र राहतोय तो म्हणजे आपण पाहिला ज्या पद्धतीने खेळून काढायचा होता. एक डायरेक्ट हिटचा संपर्क सुद्धा राहिला आणि मात्र धावफलकावरती आपण पाहतो आणि त्याच वेळी आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती ज्या पद्धतीने रोहा स्पोर्ट्स आपल्याला दाखवतो, रिप्ले मधून आपण पाहिलं की बॅट पूर्ण आतमध्ये होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की डायरेक्ट हिट लागला होता, पण मात्र धाव एक आली होती. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज धावफलकावरती.
नाही 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 मिरॅकल म्हणजे ना अनएक्सपेक्टेड काहीतरी वेगळं करून दाखवायचं, आश्चर्यचकित करायचं. अशा पद्धतीने आता फटकेबाजी प्रॅक्टिसिंग चालू झालेली आहे. बट अजूनही बॉलिंग टीम अर्थात आपण पाहतो ज्यांनी मॅच सोडलेली नाही आहे. दरम्यान आपण पाहतो हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. धाव आणखीन एक येते, धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना पाहायला मिळते. लेग बाईसच्या माध्यमातून आलेली ही धाव, एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. आता 10 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता अजूनही. अभि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिला निर्धाव फेकला, त्याच्यानंतर आपण पाहिलं लेग बाईसच्या माध्यमातून आलेली ती एकेरी धाव. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विजयासाठी 9 धाव्यांची आवश्यकता. ड्राईव्ह चांगली करतोय, रिस्क घ्यायचं नाही आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिलीच इतकी जोरात धावले होते की दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागेल, कारण का चांगली रनिंग ठेवतात. विकेट्स प्राप्त झाल्यानंतर जेव्हा दोघांवरती आत्मविश्वास राहिला, दोघांना ठरवलं की आता आपल्यालाच मॅच घेऊन जायचं आहे आणि लीडिंग ॲट द फ्रंट राहिला हर्षद टावरी. परत एकदा ड्राईव्ह करतोय कव्हर्सच्या रिजनमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव जोरात धावतात आणि परत दुसरी धाव येते. या 2-2 धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळतोय. आता 8 चेंडू आणि 5 धाव्यांची आपल्याला आवश्यकता. 70 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. थेट प्रक्षेपण आपण जे पाहतोय रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं. कमाल, अविश्वसनीय, अद्भुत असा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. तो म्हणजे आराध्य 11 केलजाई संघ 7 विकेट्सने विजयी होतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन.